चर्चा. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला मोठा धक्का, तर सुनील मोदी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत. धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करतात. दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर गाठ आमच्याशी आहे, मनोज जरांगे यांचा थेट इशारा. परळीचं नाव असत्यमेव जयते करा, सुरेश धस यांचं वक्तव्य. तर आकाचं काम करणाऱ्यांच्या नावावर करोडोंच्या जमिनी, धस यांचा दावा. वाल्मिकरांना 2022 मध्ये ईडीची नोटीस, मग अद्याप ईडीनं कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. तर कराड लाडकी बहीण योजनेचा परळी तालुकाध्यक्ष असल्याचा दावा. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद. बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर सरकारवर झालेल्या आरोपांवरती अजितदादा काय बोलणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. मुंबईतल्या सर्वांसाठी पाणी योजनेसोबतच निवृत्त पोलिसांना मुंबईत घर देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक. फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची माहिती. पुण्यातील शुभदा कोदारेच्या हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर. आर्थिक वादातनं आरोपी कनोजियानं हत्या केल्याची माहिती. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी पंचनामा सुरू. दादर आणि मीरा भाईंदरमधील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीतल्या वस्तूंची पाहणी. जेलमधनं बाहेर येताच रॅली काढणं अंगलट. पुण्यातील गुंड प्रफुल्ल कसबेसोबतच 12 जणांवर गुन्हा दाखल. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. ड्रग तस्कर निखिल जाधवचा मोठा भाऊ विकी जाधवनं जल्लोषात साजरा केला वाढदिवस. कारवरती चढून फटाके फोडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल.